नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मसूरचे सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम मी मसूर भिजत घातला होता आणि त्याला अशा पद्धतीत मोड आलेले आहेत बघा। मस्त असे तर त्यांना काय करायचं माहिती आहे का, 8 तास चांगले भिजत घालायचे, 8 ते 9 तास। संध्याकाळी जर भिजत घातले का नाही, स्वच्छ धुवायचे आणि भिजत घालायचे। आणि भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, परत 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि कॉटनचा कपडा घ्यायचा, धुवून पिळून घ्यायचा चांगला आणि त्याच्यामध्ये हे पूर्णपणे धुवून नितळून पूर्ण पाणी बांधून ठेवायचे। 2 दिवसात बघा अशा पद्धतीचे मोड येतात, ते चांगले मोड येतात, त्याच्यापेक्षा पण जास्त येतात आणि मोड आलेले हे खाल्लेले चांगले असते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा मोहरी टाकायची, मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, छोटा 1 चमचा जिरं टाकायचे, कढीपत्ता टाकायचे, त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा एकदम चॉपरला मी बारीक केलेला आहे। आता अशा जे सुक्या भाज्या असतात का नाही, त्याला 2-3 जरी कांदे टाकले तरी पण चालतात। मी एकच कांदा टाकलेला आहे आणि हा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, गॅस आहे मीडियम। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला बघा ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। तुम्ही जरी पेस्ट करून जरी घेतली ना तरी चालेल। एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे आणि जर तुम्ही सुक्कं खोबरं जर खात नसेल तर वल्लं घाललं तरी चालेल आणि जरी नाही टाकलं तर लसूण, खोबरं, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर कुटून घ्यायची किंवा मिक्सरला बारीक करून घ्या। आता हे 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर चांगलं परतून घेते। मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे 1 टोमॅटो, ते पण मी चॉपरला असं बारीक केलेलं आहे। आता ही पण ह्याच्यामध्ये 1-2 मिनिटं मी परतून घेते। 2 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे, मस्त असं बघा झालेलं आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे आपला कोल्हापुरी मसाला, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि तुमच्याकडे जो असेल तो टाका। मी हा 1.5 चमचा टाकलेला आहे, छोट्या आकाराचा चमचा आहे। आणि ह्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर आणि आता हे सगळं थोडंसं मी परतून घेते। मीडियम गॅसवर बघा मी परतून घेतलेलं आहे 1-2 मिनिटं मसाले टाकल्यानंतर, मस्त असं बघा झालेलं आहे। ह्याच्यात टाकायचे आपल्याला हे मोड आलेले मसूर, स्वच्छ धुवून घेतलेत बघा। हे गरमीच्या दिवसात काय होतं, याला भिजत घातल्यावरनं भिजल्यावरनं चांगलं धुतलं की नाही की चिकट पण होत नाही आणि वास येत नाही। आणि जी फडकं ज्या कपड्यामध्ये आपण जे कॉटनच्या बांधणार आहे ना त्याला पण स्वच्छ धुवायचं, धुतलेलं असलं तरी सुद्धा, आणि पिळून घ्यायचं चांगलं। आता हे ह्याच्या मसाल्यामध्ये ह्यांना 1-2 मिनिटं मी परतून घेते। मसाल्यामध्ये बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे, गॅस मीडियम आहे। आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं, साधं जरी टाकलं तरी पण चालेल। अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा, कारण ही जी कढई आहे ना जास्त खोलगट आहे, असं खाली खोलगट आहे बघा अशा। आता काय करणार आहे, गॅस करायचा एकदम बारीक, आणि तुम्हाला जर घाई असेल तर मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल। आणि एवढ्या पाण्यामध्ये मस्त असं शिजतं। जर तुम्हाला कुकरमध्ये करायचे ना, अर्धा ग्लासाला पण थोडंसं कमी पाणी ठेवा आणि 3 शिट्ट्या करा, एकदम गाळ शिजेल। आणि जर गाळ नको असेल तर 2 शिट्ट्या पण चांगलं शिजेल, कारण की ही भिजवलेले मोड आलेले आहेत ते लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही त्यांना शिजायला। आता बारीक गॅसवर एकदा 15 मिनिटं ठेवणार आहे। जर तुमची कढई पातळ वगैरे असेल तर तुम्ही बघा, बारीक गॅसवर बघा 15 ते 20 मिनिटं ठेवलं होतं, एकदा पण हलवलेलं नाही आहे मी। मस्त बघा असं झालेलं आहे, अशा पद्धतीत होतं, खाली वगैरे पण बघा लागलेलं नाही। आता तुम्ही विचाराल शिजतं का, बघा किती शिजले, गाळ एकदम शिजतो अशा पद्धतीमध्ये। जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल का नाही थोडंसं, तर मग ह्याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्हीसारखं पाहिजे असेल हलकंसं, तर तशा पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि एकदम ही सुक्कं सुक्कं केलेलं आहे, मस्त लागतं चवीला। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।